अक्षय ठरतोय या मॅच मधील सामनावीराचा मानकरी। सन्माननीय जितेशजी माने यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार इथे या गोलंदाजाला देणार आहोत, अक्षयला देणार आहोत, ज्याने 6 चेंडूंमध्ये 3 धावा डिफेंड केल्या। अगदी समोरच्या संघाच्या घशातून हा सामना मी म्हणेन पोटातून खेचून काढलाय। 9 चेंडूमध्ये 3 धावा होत्या आणि त्यानंतर या 9 चेंडूंमध्ये त्या 3 धावा डिफेंड केल्यात आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच जयदास 11 पोइंजे या संघाने। ओव्हर टू यू भाईजान। धन्यवाद अक्षय। मैच से नवाजे जाएंगे जिन्होंने शानदार कारनामा किया इस प्रतियोगिता में। जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं। सम्माननीय माने सर, इनके शुभ हाथों से यहाँ पर मैन ऑफ मैच का खिताब दिया जा रहा है अक्षय, जिन्होंने इस प्रतियोगिता में काफी शानदार गेंदबाजी की और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। ये कारनामा उन्होंने कर कर दिखलाया। वेल डन, वेल प्लेड। शानदार गेंदबाजी के नमूना यहाँ पर पेश करने के बाद 6 गेंदों में 3 रन डिपेंड करने वाले गेंदबाज को मैन ऑफ मैच से नवाजा जा रहा है। मातृली बनाम धामणी, ये दोनों टीम के दरम्यान क्रिकेट का बॅटल व्हॉलंटियर्स साठी सुवर्ण संधी असणार आहे। जो कोणी व्हॉलंटियर्स आज रात्रभर मध्ये रात्री 2 वाजेपर्यंत आमच्याला सहकार्य करेल त्यांना कमिटीकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे, त्यामुळे थोडंसं मेहनत घ्या। नक्की दोन्ही संघाचे संगणक या आपला या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जातोय। विनंती असेल पोइंटचे संघाचे कर्णधार आणि किम संघाचे कर्णधार या स्पर्धेच्या माध्यमातून आपला यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे। श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिरा डोंगरी आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे। किम संघाचे कर्णधार आणि पोइंजे संघाचे कर्णधार लगेच यायचे। सन्माननीय दीपकजी नाईक सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन्ही कर्णधारांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत। अतिथी देवो भव आणि त्यांचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे आणि नक्कीच आज आपण पाहिलात तर श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिरा डोंगरी आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा। आज आपण पाहिलं तर मी पण सुद्धा अलिबाग रोहामध्ये असतो, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आदिवासी लोकांना संधी मिळावी यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म, मग त्यांचे अध्यक्ष असतील, भगवानजी नाईक असतील, मग या स्पर्धेचे जनक असतील, ऋषिकेश, योगेश, सर्व मान्यवर, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन ज्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून उभा केला आहे। सामन्याला सुरुवात विनंती करेन, समोरच्या गेटवरून कोणी गाडी आणणार नाहीये, पाठीमागे गाडी लावायला जागा आहे, तिकडे गाड्या आणायच्या, तिकडे समोरून कोणी गाडी आणणार नाहीये। यानंतर कोणत्याही प्रकारचा कॉल केला जाणार नाही, सरळ हवा सोडली जाईल। सामन्याला सुरुवात गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय रोहित नाईक, सेकंडला बॅटर मोहन, नॉन सेकंडला चंदन। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू तेज तर्रार, वेगावरती होऊन स्वार फलंदाजांना करतोय कार, त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याची किमया गोलंदाज या वेळेला रोहित नाईक करतायत। चांगली गोलंदाजी, डॉट चेंडू आल्यानंतर थोडा आत्मविश्वास वाढलाय, आवश्यकता आहे। पुन्हा एकदा लिडिंग गेज लागलं, मग तर टॅप चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय। सलगचा दुसरा डॉट, काय एवढ्या लांबून आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय रोहित नाईक, चांगली गोलंदाजी करतायत। सलगचा दुसरा डॉट, धावसंख्या अजून ओपन झालेली नाहीये। रोहित नाईक आपल्या षटकातील तिसरा चेंडू, राईट ऑफ राऊंड विकेट, या शॉट मिड विकेटला खिलून काढला क्षेत्ररक्षक आहे। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवतील तर जर मात्र एक धाव घेतली गेली आहे। धावसंख्येचा श्री गणेश केला गेलाय। के एल राहुल, आतिया सेट्टी भाभी के हीरो, जर्सी नंबर 1 के एल राहुल धाव फलकावरती आलेत। वीस मिनिटांमध्ये आपल्याला हे सामने फर्स्ट इनिंग संपवायचे आहे, त्यामुळे फलंदाजी करणारा संघ तुम्हाला सुद्धा प्रत्येक चेंडूवरती कम्युनिकेशन करू नका, मीटिंग घेऊ नका, तुमच्या धावा कमी केल्या जातील। कमिटी कडक आहे। यावेळेला बिस्तामिक क्षेत्ररक्षक स्वतः
मिळाली आणि यावेळेला टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. डीजे सत्या वाघमारे नवीन फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजीसाठी जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या. 26 कोटी को चुना लगाने वाली भाभी जिला म्हटलं जातं नताशा भाभी, त्याचा जर्सी नंबर परिधान केलेला हा बॅटर आपण पाहतोय. किरण आलाय. डॉट चेंडू आलाय. अंबानीला 10 चेंडूला 10 करोडला चुना लावणारा हार्दिक पांड्या. जेव्हा जेव्हा मॅच हरतो ना तेव्हा तेव्हा अशाच प्रकारचा डिसिजन येतोय. वानखेडे स्टेडियम आहे, चेसिंगचा ग्राउंड आहे आणि फलंदाजी करत असताना आपण पाहतो डिपेंड करण्याचा प्रयत्न केला, सामना हारलाय. फुलटा चेंडू कव्हरच्या रिझर्व खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू अडवती, चेंडूची फेकी करतील. विनंती करेन बाहेर कोणी खेळू नका. चेंडू वारंवार आतमध्ये येतोय. मित्रांनो चालू स्पर्धा आहे, लाईव्ह स्पर्धा आहे. आपण सुद्धा एक शिस्त प्लेअर आहात. बाहेर जा, ग्राउंडच्या बाहेर जा. तिकडे वारंवार सूचना द्यायला लावताय मित्रांनो. पंच किती धावा आहेत? 9+1. नक्कीच पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे, याची नोंद घ्या. किम संघ आलाय, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. मी सन्माननीय दिलीपजी दलवी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण किम संघाचा सुद्धा सत्कार करा. फ्रीटचा चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, मात्र चांगला झेल टिपला. रनआउटची संधी एका प्लॅटफॉर्म वरती 2 ट्रॅक आणि ऍक्सिडेंट झालाय. नक्कीच ट्रॅक वरती आल्यानंतर असं म्हणतात ना, असा केला कार्यक्रम दारातून गेली बाई, टोपलीत होती गेली आणि घरची गुदमरून मेली. अशा प्रकारे चित्र समोर आलाय. फ्रीटचा चेंडू होता, जीवनदान मिळालंय. त्यानंतर पुन्हा एकदा आत्महत्या केली डीजे माऊली साऊंड. मास्टर मोहन आउट झाले. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. अति घाई संकटात नाही आणि या वेळेला नक्कीच रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. नवीन गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं विजय वाघमारे. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती आमचे गुणलेखक सर सांगतील 4 धावा. संकटात आहे, संकटातून बाहेर जायचंय ना तर नक्कीच जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. विजय वाघमारे आलेत गोलंदाजीसाठी. अलिबाग यांकडून विजय वाघमारे यांच्यावरती दाखवलेला हा विश्वास आणि त्या विश्वासाला अनुसरून गोलंदाजी करतील का? कारण त्यांच्या समोर आहेत हार्दिक पांड्या, जर्सी नंबर 33 घातलेला खेळाडू किरण. स्ट्राईक एंडला जर्सी नंबर 33 स्पीडअप करायचंय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सामने पहिलं षटक पहिली इनिंग संपवायची आहे. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं गेले, त्याची नोंद घ्या. गोलंदाजी करणारा संघ अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. चुकीला माफी नाही. यावेळेला मोठा फटका कव्हर रिझर्व केलाय. मिड आपला क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, पाचकी फाटली आणि मासली पळाली. डोकरा डोकरी कवटाचा पोला. डोकरा मारते, डोकरीला डोला. बायको चकनी मेवणी देखणी, बायको पेक्षा मेवणी बरी. जीवनदान दिलाय. या वेळेला फलंदाजाला जीवनदान म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेतली आहे. धावसंख्येत दोन्हीवर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळाल्यानंतर किरण मात्र आपल्या रंगामध्ये येत आहेत. या वेळेला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न सर्व शिक्षकाच्या हातामध्ये गेलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाचं नाव आहे किरण. त्यांनी जर्सी नंबर घातली 33 आणि गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे त्याचं नाव आहे विजय वाघमारे आणि त्यांनी जर्सी नंबर घातली 33. आता पाहूया 33 मध्ये होणारा हा युद्ध कोणाची नताशा.
यावेळेला मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा। क्रिस का गाना सुनोगे, क्रिस का गाना, ले बेटा जीवनदान दिलंय। सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा जीवनदान आलाय। धावसंख्येत दोन्हीवर धावसंख्येत फलकावरती 8 धावा आपण पाहतोय। 8 धावा धाव फलकावरती तिसरी मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जुळलेत ना त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च सहर्ष स्वागत आहे। यानंतर होणारा सामना असेल जय भवानी आंबेघर विरोधात गावदेवी कासू। दोन्ही संघाचे संघनायक सज्ज राहायचे। हाफ इनिंग नंतर टॉस केला जाईल। ज्या संघाचे कर्णधार इथे उपस्थित नसतील त्या संघाला नाणेफेकीचा कौल पराभूत घोषित केला जाईल याची नोंद घ्या। आणि यावेळेला काय घडतंय, काय बिघडतंय, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय। डीजे माऊली साऊंड झिरा। नंबर 18 परिधान केलेला खेळाडू अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विशाल फलंदाजीसाठी आलाय। तो विशाल आणि तो विराट याच्यामध्ये अंतर जवळ आहे। पाहूया आता विशाल कशा प्रकारे फलंदाजी करेल। यावेळेला शपलू खेळण्याचा प्रयत्न ऑप्टिकच्या खूपच बाहेर। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी पहुंच गए काशी आणि गोलंदाज एका धावेची काशी करतायत। धावसंख्येत एक निवड, धावसंख्येत धावफलकावरती 9 धावा, 10 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू विजय। ओहो पुन्हा एकदा बघते भजी मागते वडा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। डॉट चेंडू आलाय। प्रत्येक डॉट चेंडू आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोलंदाजाचा आणि नक्कीच फलंदाजाला मात्र विशालाला मुस्कलात टाकलाय। डॉट चेंडू आलाय। यावेळेला पुन्हा एकदा ऑप्टिकच्या बाहेर की करे पापा पेट्रोल खते में नहीं होता त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय। एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा बहाल करतोय। धावसंख्येत एक निवाड, धावसंख्येत धावफलकावरती हसीन जहां भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शमी 11 धावा धावफलकावरती। अमित यांचा जर्सी नंबर 11 आपण पाहतोय। अमित सुद्धा खुश झालाय। गर्लफ्रेंडचा कॉल आल्यावर लगेच कालावरती हसू येते तसा हसतोय। 11 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे। अलिबाग कडून विजय वाघमारे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत। यावेळेला स्विच हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण यावेळेला चेंडू जाऊपर्यंत फेकती त्यावर मात्र एक धाव घेतली गेली आहे। धावसंख्येत एक निवड, धावसंख्येत धावफलकावरती दुहेरी अंक आपण पाहतोय 12 धावा। इंग्लैंड की रानी हेजल कीच इसे शादी कर इंग्लैंड के दामाद जर्सी नंबर 12 युवराज सिंग धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती। 2 षटकाच्या समाप्तीनंतर पंच चेक केला जातोय। पंचांचा सॉफ्ट सिग्नल नक्कीच चेक केला जातोय। फलंदाज रनआउट आहे की नाही। सौ दिन का बकासुर सोया हुआ जागा होना पड़ेगा अभी। इट्स अ नॉट आउट, सेफ है। बल्लेबाज एक रन प्राप्त करते हुए। थर्ड अंपायर अगर देखा जाए तो प्रकाश जी अष्टमकर सर, जिन्होंने कल के दिन खोखो लीग की जो टूर्नामेंट है वहां पर भी ऑफिशियल अंपायरिंग को सरे अंजाम दिया। त्याचं सुद्धा मी मनापासून कौतुक। गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत। रोहित वाघमारे गोलंदाजीसाठी आलेत। वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक, शेवटची 4 मिनिटं आहेत या षटकासाठी। अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या। 12 धावा धावफलकावरती तिसरा षटक आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न। रोहित यांची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। पहिली चेंडू डॉट आलाय।
पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर आत्मविश्वास रोहित यांचा वाढलाय. षटकातील पुढचा चेंडू रोहित टाकण्यासाठी सज्ज होतील. यावेळेला पुन्हा कव्हर पॉईंट वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून येतील, चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील. तर मात्र एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्येत एक निवड, धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा 13 धावा. मी विनंती करेन टॉस साठी यायचं. गावदेवी कासू त्यांच्या विरोधात जय भवानी आंबेकर या हाफ इनिंग नंतर लगेच टॉस साठी यायचं आहे. यावेळेला मिस टायमिंग शॉट फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. पुन्हा एकदा संधी मिळते. माऊली साऊंड सिस्टम झिराट. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय विशाल आलेत. आता दोन्ही विशाल, जर्सी नंबर 18 परिधान केलेला विशाल आणि जर्सी नंबर 17 परिधान केलेला विशाल. पाहूया दोन्ही विशाल मैदानामध्ये आहेत. विशाल कामगिरी करतील का? जर्सी नंबर 17 विशाल स्ट्राइक एंडला. शॉट पद्धतीचा चेंडू वाकडा तिकडा बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला. ठोक दे डीजे वाला. डीजे माऊली साऊंड सिस्टम झिराट. धावसंख्या 6 निवड, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. विशाल 17 मैदानामध्ये गेले आणि नक्की त्यांनी आपल्या बॅटिंगने खतरा निर्माण केलाय आणि पहिल्या चेंडूचा समावेश असताना षटकाराने सुरुवात केली आहे. असं म्हणतात ना, खाईन तर फटकेशी नाही तर उपाशी. आणि नक्कीच आज चांगला जेवलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय, ताकद दाखवली, जनरेट केली आहे. 19 धावा धावफलकावरती. रोहित वरती केलेला प्रतिकार षटकार आलाय. षटकातील पुढचा चेंडू षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित सज्ज होते. यावेळेला डॉट चेंडू आलाय. जेव्हा जेव्हा फलंदाज सफल होत आहेत ना, तेव्हा तेव्हा पंचांकडे मात्र दात मागण्याची हिम्मत करू शकत नाहीत, कारण मी सफल झालेत. डॉट चेंडू आलाय. यावेळेला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय पुन्हा एकदा? आईला नेम चुकला. मला वाटते काय घडतंय पुन्हा एकदा. 3 स्टंप होते, मात्र जीवनदान दिलेलं आहे. पायच्या स्वरूपात एकदा धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या धावफलकावरती मित्र सांगतील 20 धावा. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावांचे गुणलेखक दीपेजी गावंड. नक्कीच मग या सिद्धिविनायकच्या स्पर्धेमध्ये कुठेही स्पर्धा असल्या की आम्हाला सहकार्य करतात. गुणलेखकची कामाची जबाबदारी त्यांनी आपल्या अंगावरती घेतली आहे. सन्माननीय दीपेजी गावंड, आपला सुद्धा मी मनापासून आभार आणि कौतुक करेन. शेवटचं षटक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हाणामारीचं षटक. चौथं षटक गुणलेखक गोलंदाज अविनाश. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जुडलेत त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मी मनाच्या अंतकणातून सहर्ष स्वागत करेन. अविनाश गोलंदाजीसाठी आलेत. सायकेडला पुन्हा एकदा जर्सी नंबर 18 विशाल. विशाल यांना आपण पाहणार आहोत. मात्र 17 नंबर विशाल आपण चांगली फलंदाजी केलीत. 9 सेकंडला आहेत. अजूनपर्यंत धावांची गरज आहे. यावेळेला मोठा फटका
क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली टिपलाय, झेल संपलाय, जर्सी नंबर 18 विशाल यांचा डीजे माऊली. चेक केला जाईल. बिलांची नांगीन निघाली की चांगला चेंडू आहे. थडप्पाला चॅलेंज केलाय. दूध का दूध, पानी का पानी, टेनिस क्रिकेट .in की जुबानी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच फलंदाज बाद झालेत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा दीपेश गावडे मला सांगतील 21 धावा धावफलकावरती. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. टीम गावदेवी कासू आणि त्यांच्या विरोधात आंबेघर यस आलेले आहेत. यानंतर लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्या. नवीन बॅटर सुनील आलेत. डावखुरे फलंदाज आलेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करते. पहिल्या चेंडूवरती विशाल 18 चांगली फलंदाजी करत होते, मात्र बाद झाले. आता मात्र सुनील आलेत. आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिरा डोंगरे आयोजित एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या समाजाला मिळावा आणि त्यांना एक चांगला वाव मिळावा त्यासाठी आयोजित केलेली क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटचं महोत्सव, क्रिकेटचं महायुद्ध या क्रिकेटच्या पंढरीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका वाईट स्पीड विकेटला खेळून काढलाय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू फरार झालाय. टन 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 टारा चलती है क्या 9 से 12 चौकार. डीजे सत्या. मध्ये नक्की जखडलं गेलंय. जेव्हा जेव्हा अंपायरला वाटेल तेव्हा तेव्हा अंपायर चेक करू शकतात आणि जर अवैध ऍक्शन गोलंदाज आढळला तर 2 धावांची पेनल्टी सुद्धा दिली जाईल. याची नोंद घ्या. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका वाईट स्पीड विकेटला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न, चेंडू अडवलाय. तत्वर मात्र दोन्ही फलंदाजाने यावेळेला 2 धावा घेतल्या. धावसंख्या दोन्ही मार धावसंख्या धावफलकावरती दीपेश गावडे मला सांगते धावफलकावरती 28 धावा. आता मात्र धावसंख्येला आकार मिळालाय आणि सुनील ती कामगिरी करत आहेत. अद्याप 2 चेंडू येणे बाकी या षटकातील. शॉर्ट पद्धतीचा चेंडू लॉंगॉनला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज सुनील यांचा खेळ. डीजे
नवीन बॅटर मैदानात नरेश आलेत. या इनिंगचा अखेरचा चेंडू येणं बाकी. तत्पूर्वी विनंती असेल टॉस साठी यायचंय. जय भवानी आंबेकर विरोधात गावदेवी कासू. मी विनंती करेन ऋषिकेश टॉस करून घ्यायचंय. जय भवानी आंबेकर विरोधात गावदेवी कासू. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. सन्माननीय अतिशी नाईक सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. अतिशी नाईक सरांना माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर विनंती करेन टॉस करून घेऊया. या वेळेला पुन्हा नो चेंडू. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. पुन्हा एकदा पंच पहा राजेजी पाटील सर यांच्या माध्यमातून पाहायला गेला. लेग साईडच्या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षक तैनात केले आणि नो चेंडू. उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. शेवटचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. या वेळेला मात्र पण फ्री हिटचा चेंडू मात्र फसलाय. फलंदाज बीट झालाय. धावसंख्या धावफलकावरती टिप्प्याची गावडा मला सांगतील. 29 धावफलकावरती लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. येणारे 24 चेंडूवर 30 धाव्यांची आवश्यकता आहे. नक्कीच चांगली फलंदाजी आपण पाहिली. त्याच्यावरती गोलंदाजी सुद्धा पाहिली. पण आता पाहूया कोणता संघ जिंकणार. आंबेकर संघ जय भवानी आंबेकर संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे आणि अंमलबजावणी सुद्धा करायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन. 29 धावफलकावरती लगावले गेले. जिंकण्यासाठी 30 धावे. मायक्रोफोनवर होईल बदल. ऐकूयात पुन्हा एकदा आजचे बर्थडे बॉय आमचे परम मित्र खारेपाटचा बुलंद आवाज सुयश भुरे यांच्याकडे. धन्यवाद. ते चतुर्थ क्रमांकापर्यंतचे जे कॅश प्राइज आहे म्हणजे जे प्रथम क्रमांक आपण पाहतोय रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. तृतीय क्रमांक 10,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 10,000 रुपये असे तब्बल 1 लाख रुपये या मंडळासाठी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं. याच गावचे सुपुत्र आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर माझी समाज कल्याण सभापती म्हणून ज्यांना आपण पाहतोय सन्माननीय छोटम शेठ भोईर अर्थातच दिलीप विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हे सहकार्य लाभलंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शेठचं खूप खूप आभार मानतो. त्याच वेळेला या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर प्रथम क्रमांकापासून ते चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आपल्याला पाहायला भेटतात हे समृद्धी असोसिएट यांच्या माध्यमातून लाभलेले त्यांचं सुद्धा मी आभार मानतोय. आणि सामनावीरासाठी जे आपण चषक देतोय हे चषक कैलासवासी शशिकांत गोपाळ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अद्विक संजय म्हात्रे यांच्याकडून आलेले आहे. त्यांचं सुद्धा मी या मंडळाच्या वतीनं आभार मानतोय. त्याच वेळेला आपण मालिकावीरासाठी सायकल पाहतोय. ही सायकल कैलासवासी अनंत नागेश कामत यांच्या स्मरणार्थ कुमारी वेदांशी गिरीश कामत यांच्याकडून लाभलेल्या मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सुद्धा आभार मानतोय. त्याच वेळेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरासाठी
आपण आकर्षक टी शर्ट देणार आहोत. हे टी शर्ट अलिबाग स्पोर्ट वेअर यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. तर जर कोणाला असे टी शर्ट हवे असतील तर कृपया आपण अलिबाग स्पोर्ट्सला जॉईंट व्हा. मंदार गुरव, सागर पाटील या खेळाडूंशी तुम्ही संपर्क करू शकता आणि अगदी चांगले सुबक टी शर्ट तुम्हाला तिथे ते अलिबाग स्पोर्ट मध्ये भेटू शकतात. सागर पाटील, पिंट्या दिघोडी आणि त्याच वेळेला मंदार गुरव यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता. मंदार गुरव अर्थातच नीलू. मॅच कडे वळूया. जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आलाय आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार आलाय. 6 आल्यात. जिथे आपण पाहतोय नरेश आलाय गोलंदाजी मागवती आणि नरेश ज्यावेळी गोलंदाजी मागवती आलाय पहिल्याच बॉलवरती त्याला थोडंसं महागडे ठरवलंय. ऑन साइड वरती आलेला फटका 6 धावा देऊन चाललाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या. 30चा पाठलाग इकडे मात्र केला जातो आणि 30चा पाठलाग बदवत करत असताना या 6 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती जोडताना बॅटर विजयला पाहायला भेटत. विजयच्या बॅटमधून षटकाराला बॅटिंग करणारा नोकर मंदार म्हात्रे, नीलू यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. अलिबाग स्पोर्ट्स वेअर. या वेळचा आणखीन एक फटका हवेत खेळलाय. कनेक्शन चांगलं आहे. हा ही बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा मोठा फटका चौकार. सरकली. 12 धावा धावफलकावरती लागल्यात 30चा पाठलाग करत असताना. बारा धावा झाल्यात. इथे गोलंदाज थोडासा बोंबल आहे, दबाव आहे गोलंदाजावरती कारण लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. ओम नमः शिवाय मात्रोळी हा संघ आपण पाहतो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर धामणी हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. आई सुमजई माता धामणी. परंतु आणखीन एक फटका इकडे हवेत आहे. हवेच्या लाटांवरती स्वार होत असताना बॉल चाललाय सरळ सीमा पार. मिलेंगे रन 6. षटकार. स्टार्टरचा पाहायला मिळतं विजय नामी काफी आहे. आणखीन एक बॉल आपण पाहतोय ऑन साइड वरती मारला आणि हाही बॉल पाहता पाहता चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दणदणीत आणि खणखणीत चौकार. एक आदिवासी क्रीडा मंडळ झिराट डोंगरी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील 3री मॅच इथे मैदानावरती चालू आहे. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळलाय. सिंगल धाव इथे मात्र घेतली जाते. म्हणजेच आपण जर पाहिलं तर पहिले 3 चेंडू खराब होते किंबहुना 4 चेंडू खराब होते. त्याच्यावरती विजयने केलेली ही बॅटिंग आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे सेन्सिबल स्ट्रोक खेळत असताना सिंगल काढली आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 30चा पाठलाग अगदी आपण पाहतोय सहज रीतीने इकडे मात्र केला जातोय. बॅटिंग स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अजय. या अजयचा खेळ खारेपाट प्रीमियर लीग मध्ये अगदी चांगला राहिला होता. गांधार पाटील याच्या संघामध्ये ज्यावेळी खारेपाट प्रीमियर राहिली होती डे फॉर्मॅट मध्ये त्यावेळी अजय चांगल्या रीतीने खेळला होता. या वेळचा बॉल ऑन साइड वरती हा पण पूल केलाय. स्वतःला जागा निर्माण करत असताना आणखीन एक बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटच्या बाहेर. चौकार. सत्तावीस धावा आपण पाहतो पहिल्या षटकात कुठून काढल्यात. 30 धावा संख्येचा पाठलाग करत असताना
कासू संघाला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला बसायचं आहे, याची दक्षता घ्या. कासू संघ गावदेवी कासू संघाला विनंती असेल आपण जे आपलं स्टेज आहे त्याच्या डाव्या बाजूला आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि तिथूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, याची दक्षता घ्या. 27 झाल्यात. आता जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 3 धावा संख्येची गरज आहे. मागची मॅच 8 9 बॉल मध्ये 3 धाव्या होत्या आणि तिथे तो सामना जयदास 11 पोइंजे या संघाने जिंकला होता. आता इथे 18 बॉल मध्ये 3 हव्यात. क्रिकेट सरडा राजकारण कधी रंग बदलेल हे कोणालाच माहित नाही आणि त्या मागच्या मॅचने ते रंग बदलले. 9 बॉल मध्ये 3 धावा डिफेंड झाल्या आणि त्यानंतर जयदास 11 पोइंजे हा संघ विजयाची चव चाकत असताना पाहायला मिळाला. परंतु या वेळचा क्लासिकल कव्हर लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह आपण पाहतोय. सामना फिनिश या षटकाराच्या सहाय्याने विजयच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दैदिप्यमान फटका. षटकार एक पूर्णांक 1 मध्येच हा सामना फिनिश झाला आणि बॅटिंग करत असताना या 30 धावा आपण पाहतोय ओम नम शिवाय म्हात्रोळी या संघाने बनवल्या. ओव्हरऑल ऑन स्क्रीन तुम्हाला तो हे पाहायला भेटतं जसं बॅटिंग मध्ये धावा बनवल्या होत्या. स्कोर कार्ड पाहायला भेटतं. विशाल ज्यावेळी बॅटिंग साठी आला होता 3 मध्ये त्याने 7 बनवल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना या धावा इकडे मात्र बनवल्या जात आहेत. विजय वाघमारे याच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये 29 आणि नो डाऊट या मॅचचा हिरो तो ठरेल ज्याने बॅटिंग करत असताना 6 चेंडूंमध्ये 29